स्मार्ट सिटीमधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयामधील तळमजल्यावर वाहन पार्किंगच्या येथे महापालिकेचे हे विभाग आहे। या ठिकाणी क्रीडा विभाग म्हणून देण्यात आलेला आहे। स्मार्ट सिटीच्या ह्या क्रीडा विभागाची परिस्थिती तुम्ही बघा, किती सुंदर आणि किती छान आहे। या ठिकाणी हा क्रीडा विभाग आहे। येणाऱ्या पिढीला आपण क्रीडा विभागाचे महत्त्व सांगत आहोत आणि महापालिका आयुक्तांनी ह्या ठिकाणी स्वतः एकदा तरी बघावं की या ठिकाणी काय कंडिशन आहे, कशा कंडिशनमध्ये या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी काम करतात आणि ह्या ठिकाणी राहतात। तुम्ही बघावं की असंविधानिक पदं महापालिकेमध्ये आहेत, त्यांच्याकडे त्यांच्या दालनावरती आपण लाखो रुपये खर्च केलेत आणि ह्या ठिकाणी कर्मचारी आपले अशा कंडिशनमध्ये काम करतात की एक जनावरही बसू शकणार नाही। हे आहे स्मार्ट सिटीमध्ये। हा पहा, इतका सुंदर आणि नवीन इम्पोर्टेड दरवाजा म्हणायला हरकत नाही याला। आज या ठिकाणी आपले क्रीडा विभागातील कर्मचारी काम करतात, म्हणजे त्यांना एका अडगळीमध्ये बसवलं म्हणायला हरकत नाही। म्हणजे अडगळ आहे की स्मार्ट सिटीमधील स्मार्ट काय आहे ते कळायला मार्ग नाही या ठिकाणी। अशा परिस्थितीमध्ये आपले महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी काम करतात। अशी अडगळ, असे तुटलेल्या खुर्च्या, तुटलेली कपाटं आणि बाबा आझमच्या जमान्यातील कॉम्प्युटर, अशा प्रकारे आपण क्रीडा विभाग महापालिकेचा ह्या ठिकाणी चालवतो। ही आहे क्रीडा विभागाची दयनीय अवस्था। कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयामध्ये स्मार्ट सिटीमधील IAS आयुक्त असलेल्या क्रीडा विभागाची ही जी परिस्थिती आहे ती सर्वसामान्य नागरिकांना कळावी म्हणून सिटी न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा हा एक केविलवाना प्रयत्न म्हणायला हरकत नाही। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दर्शनी भागावरती चक्क फलकही नाही आहे की महापालिकेचा हा क्रीडा विभाग मुख्यालयातील तळमजल्यावर वाहन पार्किंगच्या येथे कोपऱ्यामध्ये देण्यात आलेला आहे। अक्षरशः ह्या ठिकाणी क्रीडाप्रेमी येतात, खेळाडू येतात, पण त्यांना हेच कळत नाही आहे की हे विभाग आहे कुठे। या विभागाची जाहिरातही नाही आहे, दर्शनी भागावर कोणतेही फलक नाही आहे। अशी दयनीय अवस्था स्मार्ट सिटीमधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाची आहे। एकंदरीत सर्व चित्र तुम्हाला दाखवलेले आहे। आता तुम्ही विचार करा, स्मार्ट सिटीमधील हा क्रीडा विभाग योग्य आहे का?